शाहू छत्रपती केएसएफ फुटबॉल लीग स्पर्धेमध्ये आज रंगतदार सामने पाहायला मिळाले। संधामठ फुटबॉल क्लबनं फुलेवाडी क्रीडा मंडळावर 4 गोलांनी एकतर्फी विजय मिळवला, तर पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना 1-1 गोल बरोबरीत राहिला असून गुणांच्या आधारे शिवाजी तरुण मंडळानं आघाडी घेतली आहे। शाहू छत्रपती केएसएफ फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुपारी संधामठ फुटबॉल क्लब आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात सामना पार पडला। सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला संधामठच्या अभिजित साळोखे याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। यानंतर 29व्या मिनिटाला कपिल शिंदे, 46व्या मिनिटाला पुन्हा अभिजित साळोखे तर 70व्या मिनिटाला कपिल शिंदे याने गोल करत संधामठचा विजय निश्चित केला। फुलेवाडी संघाकडून कार्तिक लवटे, मंगेश दिवसे, दिग्विजय सुतार आणि शुभम देसाई यांनी जोरदार चढाया केल्या, मात्र गोल करण्यात त्यांना यश आलं नाही। अखेर सामना संपला तेव्हा संधामठ फुटबॉल क्लबनं 4-0 अशी आघाडी घेत फुलेवाडी क्रीडा मंडळावर दणदणीत विजय मिळवला। दुपारी 4 वाजता झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ आमने सामने आले। सामन्याच्या 16व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाच्या अरबाज पेंढारी यानं पेनल्टीवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळानं आक्रमक खेळ करत दबाव वाढवला। 82व्या मिनिटाला अक्षय पायमल यानं डी मध्ये चेंडू अडवल्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर संकेत साळोखे यानं गोल करत सामना बरोबरीत आणला। अखेर सामना 1-1 असा बरोबरीत सुटला असून गुणांच्या आधारे शिवाजी तरुण मंडळाला फायदा झालाय। दरम्यान उद्या दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध जुना बुधवार पेठ सेवा मंडळ यांच्यात सामने होणार आहेत।